झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी भारतासाठी जय भगवानचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे। कझाकिस्तानच्या गेलावकडून 16-8 ने भगवानचा पराभव झालेला आहे। जय भगवानचं आव्हान ऑलिम्पिकमधलं संपुष्टात आलंय आणि भारताची बॉक्सिंग मधल्या एका मेडलची आशाही मावळलेली आहे। आपण अधिक चर्चा करूयात। माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे आपल्या संपर्कात आहेत। मनोज, तुम्ही काय सांगाल? आज जय भगवानकडून अपेक्षा होती, सुरुवात त्याची चांगली झाली होती ऑलिम्पिकमध्ये, आज नेमक्या कुठल्या चुका भगवानकडून झाल्या? जय भगवान खेळताना थोडा दडपणाखालीच वाटत होता। पहिल्या फेरीमध्ये त्यांनी 3-2 नी लीड घेतलं खरं, परंतु पुढच्या फेरीत त्यांनी ते लीड पुढे वाढवणं गरजेचं होतं। तो जास्तच बचावात्मक खेळला असं मला दिसलं लगेचच। आणि नंतर त्या दुसऱ्या राऊंडला कझाकिस्तानच्या बॉक्सरनी चांगलंच लीड घेतलेलं, म्हणजे 6-12 हा त्याचा पॉइंट झालेले आणि हा जास्तच बचावात्मक खेळला दुसऱ्या राऊंडला देखील। त्याच्या कल्पनेप्रमाणे तो लीडवर होता पहिला राऊंड, तो लीड वाढवणं गरजेचं होतं। ते न करता त्यांनी बचाव जास्त खेळला, त्यामुळे तो लीड म्हणजे कझाकिस्तानचा बॉक्सर खरंय मनोजी। त्यामुळे आज जय भगवानला हा पराभव स्वीकारावा लागला, कुठेतरी जास्त बचावात्मक पवित्रा त्याला महागात पडला। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। मनोज पिंगळे आपल्यासोबत होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।